डिस्ट्रीब्यूट करायचं त्या वेळेला वेळ देऊन सामना देखील चालू करायचा आहे बघा. तर बघा सामना देखील चालू होतोय मैदानात. एक दोन संघ प्ले फेअर. तर बघा मेगा फायनलचा सामना नक्कीच मैदानात दिसतोय आणि मी कॉम्बॉक्स मध्ये पुरतो असतो तो कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतो एक म्हणजे साथी जोडीदार एक एक सुरेख सुमधुर आवाज मयूर सरांना. येस, थँक्यू अभि सर. जबरदस्त ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. मोरिया चषक 2025 शनिवारी सुरू झालेली ही स्पर्धा आज मात्र रविवारच्या अंधकारामध्ये कंप्लीट होईल. 24 संघांचा प्रवेश आणि 24 संघांमधून आता मात्र उरले ते हे फक्त दोन संघ. दोन संघांचे दोन विचार, एक जिद्द आणि लिहायचा आता मात्र इतिहास. त्याच प्रयत्नांमध्ये उतरलेत हे दोन्ही संघ. नाणेफेकी फार महत्वाची होती, ती मात्र आपल्या बाजूला लागली नाही. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय फ्लेपायर सीसी संघाचा. आघाडीची जोडी ओमसाई गणेश संघाची. स्ट्रायकिंग एंडवरती ओमकार, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती महेश. पहिला बॉल ओमकारने हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. ओ पहिला बॉल जेव्हा फटका खेळला तेव्हा असं वाटलं देखील नाही ओमकारला 2 धाव्यांसाठी दुसरा कॉल केला जाईल का. पण चेंडू जसा ट्रॅव्हल होत होता आउटफील्डने थोडीशी साथ दिली, नंतर गती प्रदान झाली. 2 खेळाडू अगदी वेगाने धावायला लागले, पाठलाग करायला लागले. ओमकारने ते पाहिलं आणि लगेचच दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. धावसंख्या धावफलकावरती 2. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धावेनी इथं मात्र रसमशेट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झालाय बाद. पहिल्या बॉलवरती 2 धावा, खूप जोरात धाव घेतली. आता मात्र पुढच्या बॉलवरती माघारी पाठवलं तितक्याच वेगाने ओमकार मैदानाच्या बाहेर जाईल. दोन वरती पहिला धक्का लागला. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय प्ले फायर सीसी. गोलंदाज अजय विजयाची नौका पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतो. प्ले फायर सीसीच्या 11 संघाचा गोलंदाज स्वीप करण्याचा प्रयत्न. एका पाठोपाठ एका फलंदाजाने रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, तो माघारी परतला. दुसरा फलंदाज सरळ हाताने स्वीप करण्याचा प्रयत्न केला, त्याचा देखील परतीचा प्रवास. डकवरती बात होतोय विशाल फुलोरे. हॅट्रिक चान्स गोलंदाज अजयकडे. कल्याण विभागातील हा संघ चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. ओ अजून एक कमाल आणि धमाल करतोय प्ले फायर सीसीच्या 11 संघ. हॅट्रिक पहा, या स्पर्धेमधली आय थिंक पहिली हॅट्रिक आहे. 24 संघ 23 सामने वाट पाहिले.
24व्या सामन्यामध्ये इथे मात्र आपल्याला हॅट्रिक पाहायला मिळते. रात्रीच्या अंधकारात विजयाचा उदय आपल्या बाजूला आणण्यासाठी हा पहिल्याच ओव्हरमध्ये केलेला अजयचा प्रयत्न, विजयाची दोर, विजयाची नौका किनाऱ्यावरती लावायची. मोरिया चषक 2025 डोंबिवली विभागामध्ये डोंबिवलीच्या संघांना परास्त करायचंय. एका संघाला तर परास्त केलंय, अजून एक बाकी आहे त्याच प्रयत्नामध्ये. पण समोर देखील ओमसाई गणेश आहे, तो देखील पलटवार करेलच. पहिला घात झालाय, आघात झालाय, टॉप ऑर्डरची फळी कोसळली आहे. ओमसाई गणेश संघाची इमारत ढासाळली आहे. 2 वरती 3 फलंदाज बाद आहेत. म्हणजे धावा जितक्या बनल्यात त्यापेक्षा विकेट जास्त गेलेत. पण आता मात्र या चौकाराने धावफलक आता मात्र पुढे सरकायला सुरुवात करतो. ओम मात्रे चौकाराने स्वतःचं खातं खोलतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 वरती. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट. पहिल्या षटकामध्येच आपल्याला खूप काही पाहायला मिळालं. मेगा फायनलची मॅच, अंतिम सामना आपल्या समोर रंगतोय आणि अंतिम सामन्यामध्येच पहिल्या ओव्हरमध्ये 1 चौकार 3 विकेट. ओमकार, अंकेश, विशाल 2 भावांच्या मध्ये एक खेळाडू ओमसाई गणेशचा, त्या तिघांना बाद केलंय गोलंदाज अजयने. एकाचही चालू दिलं नाहीये अजयने. बघूया दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज बदललाय, आता फलंदाजी युनिटचा अंदाज बदलेल का? स्ट्राइक वरती मॅन इन फॉर्म महेश शिंदे. नुकताच बाईक मिळाली आहे, चांगली हाईप बनवली आहे, चांगला प्रोफाईल क्रिएट केला महेश शिंदेने. त्या फलंदाजाकडून अपेक्षा असेल. आता मात्र आताचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, धाव मिळेल ती. ओ, इथे मात्र टेक्निकल टीम कडे रेफर केलाय. चेंडू आपण पाहिला तर खेळण्याचा जो प्रयत्न फलंदाजाने केला, महेश स्ट्राइक रोटेट करतोय, पण एक्झॅक्टली चेंडू लँड कुठे झाला ते पाहणं फार गरजेचं आहे. चेक करतायत. अंपायरचा सॉफ्ट सिग्नल काय? तर सिग्नल नो बॉलचा आणि तोच कायम राहील. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 7. पहिल्या षटकानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. दुसरं षटक देखील जणू काही अजयने जे पदचिन्ह उमटवली होती त्याच पावलांवरती पावलं ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज योगेश देखील करतोय. व आताचा बॉल वेगाने आणि त्या टप्प्याने ओम मात्रेला अटॅक करण्याचा इंटेंट बदलून डिफेंड करण्यासाठी भाग पाडलाय. समजलाच नाही ओम मात्रेला हा बॉल. चांगली गोलंदाजी योगेशची. योगेश पुन्हा एकदा तयार, फलंदाजापासून दूर ठेवण्याचा त्याचा प्रयत्न. हो, इथे मात्र बॅटचा बाहेरचा भाग लागतोय. चेंडू ट्रॅव्हल होईल फर्स्ट स्लिप मध्ये, तोपर्यंत एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट तर करण्याचा प्रयत्न देखील केला, तोपर्यंत महेश शिंदे अगदी सुरक्षित पोहोचतोय. चांगला बॅटर निवडून एक भली मोठी धावसंख्या उभी करून एक धावांचा चांगला इन्शुरन्स इथे मात्र हवाय ओमसाई गणेश संघाला, तरच तुम्ही सुरक्षित असाल दुसऱ्या डावामध्ये. 3 फलंदाजांचे डॉक्युमेंट जप्त केलेत. आता मात्र हे 2 फलंदाज सध्या तरी प्रयत्न करतायत धाव पुस्तिका रंगवण्याचा, गिरवण्याचा. ओम मात्रेच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळतो. योगेश थोडीशी व्यूहरचना बदलतोय.
हा व्ह्यू बघूयात. ओम म्हात्रेला फसवतोय का? ओ लो फुल टॉस बॉल स्ट्रेट बॅट, कडक बेधडक. क्रिकेटची सनक असलेला हा खेळाडू ओम म्हात्रे आणि स्ट्रेट बॅटने थेट कार्यक्रम केलाय. 14 धावा फलकावरती, 5 चेंडू कंप्लीट. फटका इतका जबरदस्त की तुम्हाला तुमचा व्ह्यू बदलावा लागला. आता फसवण्यासाठी 2 खेळाडू समोर आणलेत, 2 कडक फिल्डर समोर आणलेत. बघूयात ओम कशा प्रकारे खेळेल. याच फटक्यासाठी तो खेळाडू तिथे मात्र तैनात केला. मागे पाहिलं योगेशने, योगेशच्या अगेन्स्ट ओमचा जो प्रयत्न आहे ओळखला, लगेचच लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये स्ट्रेट फिल्डर ठेवलेत. अगदी गोलंदाजाच्या बाजूला त्याचे गार्ड्स उभे केलेत असं वाटत होतं. त्याच्या मागचे जे गार्ड चांगली कामगिरी करतात, धाव देखील रोखतात. एकावरती समाधान मानावं लागतंय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट, 15 धावा धावफलकावरती. एका बाजूला आपण पाहतोय पूर्ण बटालियन सज्ज झालंय, कसं अडवायचंय कसं पाडायचंय. पण एका बाजूला 2 फलंदाजांना एक मेसेज घेऊन ओमसाई गणेशचा एक खेळाडू आतमध्ये आलाय. तो सांगतोय 15 झालेत, अजून 10 ते 12, 25 प्लस जर झाले तर आपण चांगली फाईट देऊ शकतो. हे ओमकारला माहिती आहे. हेच काहीतरी ओमला सांगितलंय. ओमकार माघारी परतलाय. ओम म्हात्रे मैदानामध्ये, त्याला 7 महेश शिंदेची मिळते. पण ही 7 गोलंदाजाची वाट लावेल का हा प्रश्न देखील. कारण की प्ले फायर सीसी जय 11 संघ ज्याप्रमाणे खेळतोय, डोंबिवली विभागामध्ये येतात, एका नव्या विभागामध्ये येत आहेत आणि आपल्या खेळाची छाप सोडतायत. क्रिकेट कशा प्रकारे खेळलं जातं, कल्याणमध्ये कशा प्रकारे खेळलं जातं, कसे संस्कार आम्हाला कल्याणमध्ये लागलेत खेळत असताना, ते आपल्याला या डोंबिवली विभागामध्ये शिकवत असताना कल्याणचे हे खेळाडू. ओ स्वीपचा फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा मिळतील 4, चौकार. त्याचबरोबर भवानी स्पोर्ट्स सर्वे सर्व आदरणीय सन्माननीय विनयजी पवार साहेब उपस्थित होतात. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. तर मी विनंती करतोय विनय पवार साहेबांना, आपण या आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आमच्या शामियानामध्ये येऊन विराजमान व्हा. तिसऱ्या षटकाची सुरुवात चौकाराने. मी मगाशीच सांगितलं, संपूर्ण टीम एकत्र आली, धावा रोखण्याचा एक प्लॅन बनवला. ओमकार पाटणे ओमसाई गणेश संघाचा एक मेसेज घेऊन या 2 फलंदाजांना सांगितलं. मेसेज काय होता ओमने लगेच सांगितलं, चौकार आलाय. एकोणीसावा धावफलकावरती. बॉलर पुन्हा एकदा तयार. पहिल्या बॉलवरती चौकार आला. बघूयात सागरकडे पुढचा दुसरा बॉल कशा प्रकारे असेल. स्वीप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. त्याचबरोबर मी विनंती करतोय विनयजी पवार साहेबांना, आपण या आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये. स्वागत आहे साहेब आपलं. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये ज्याचा प्रीमियम खेळ राहील, प्रीमियम प्लेयर्सला प्रीमियम टी शर्ट, चांगली क्वालिटी भवानी स्पोर्ट्सची, ती आपल्याला पुरस्कृत केली आहे विनय पवार साहेबांनी. तर त्यांना मी विनंती करतोय आपण या साहेब. आणि बॅट देखील, म्हणजे पहा प्रीमियम प्लेयरचा खेळ आणि त्याच्या खेळाची पुढची सुरुवात नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये तो भवानी स्पोर्ट्सच्या बॅटने खेळेल, म्हणजे धावा भवानी स्पोर्ट्सच्या बॅटने होतील. बघूयात कोणता तो प्रीमियम प्लेयर असेल, पण सध्या तरी प्रीमियम खेळ या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतो. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, खेळाडू निवडला. महेश शिंदेचा फटका, क्षेत्ररक्षकाचे हात सुरक्षित हातांमध्ये. हा बॉल सॉफ्ट डिसमिसल, महेश शिंदेच्या खेळीचा अंत. वीस धावा धावफलकावरती लागल्यात. 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. या 2 बॉलांमध्ये किती टार्गेट उभं केलं जाईल हे टार्गेट लक्षात ठेवायचं असेल, समोरच्या संघाला थोडी धडपड करण्यासाठी भाग पाडायचं असेल, तर या 2 चेंडूंचा विभाग योग्यरित्या करावा लागेल. 2 चेंडूंमध्ये 2 चांगले फटके हवेत. मी मगाशीच सांगितलं 25 प्लस जर झाला तर चांगली फाईट देऊ शकतो ओमसाई गणेश संघ. पण जर 25 च्या आतमध्ये राहिला तर मात्र प्ले फायर सीसी या मॅच मध्ये फेवरेट आहे. ओ कडक, विकी मैदान में आया और विकी मैदान में छाया. मैदान मध्ये आलेला विकी भाऊ थांबण्याचं नाव घेत नाहीये. आल्याला चौकार डोकलाय. पाटीलचा प्रहार.
पुन्हा एकदा अजून एक पाटील मारतोय, ओम धावतोय. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. 25 धावा हव्या होत्या. ओमसाई गणेश संघाने सांगितलं प्रेक्षकांना एक चांगली फाईट देण्यासाठी, आणि मोरिया चषक 2025 सहजपणे कल्याणमध्ये आम्ही जाऊ देणार नाही. आणि यासाठी फाईट करण्याच्या जिद्दीने 25 वरती पोहोचलेला हा स्कोर बोर्ड एक चांगलं टोटल आहे आणि चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. 26 करताना चांगले प्रश्न विचारले जातील. कल्याण विभागासाठी आपण जर पाहिलं तर डोंबिवलीतील सर्वात डिफिकल्ट पेपर ओमसाई गणेश संघाचा आहे. त्यांचा इतिहास जर या विभागामध्ये पाहिला तर एक वेगळी दादागिरी आहे. नेहमी स्पर्धेमध्ये चांगलं कार्य आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं, पण आता मात्र संघ वेगळा आहे, स्पर्धा वेगळी आहे. आणि म्हणतात ना, पास्ट इज अ हिस्ट्री, फ्युचर इज द मिस्ट्री. भविष्यात काय होईल माहित नाही, पण या स्पर्धेमध्ये काय होईल हे पाहण्यासाठी हे सर्व प्रेक्षक मायबाप इथे उपस्थित आहेत. लाईव्ह स्पर्धा, लाईव्ह खेळ, आणि सध्या तरी आपलं ट्रॉफीचं स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी ही सुरू असलेली मेहनत. आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये मनीष सर देखील जॉईन होत आहेत. आणि आता मात्र हे दोन संघांचे दोन विचार, पण जिंकण्याचं स्वप्न एक, आणि आमचे दोन आवाज या मॅचला रंग देतील. बघूया दुसऱ्या सत्रामध्ये कशा प्रकारे सूरताल बिघडेल, पण आम्ही प्रयत्न करू प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं. दुसऱ्या सत्रामध्ये मी मयूर भोईर तुमच्यासोबत जॉईन होतोय. माझ्यासोबत मनीष सर आहेत. ग्लोबल टेनिस क्रिकेट ब्रॉडकास्ट टीम देखील तयार आहे, प्रेक्षक देखील तयार आहे. इतिहास कोणाच्या नावावरती, इतिहासाची पानं जेव्हा जेव्हा वाचली जातील. मोरिया चषक 2025 6 आणि 7 डिसेंबरला झालेली स्पर्धा. आज या 2 दिवसांमध्ये कोणताही फेस्टिवल नाहीये, तरी देखील या मैदानावरती झालेली गर्दी एका फेस्टिवल पेक्षा कमी नाहीये. जल्लोष, उत्साह आणि या मैदानाची ताकद या दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळेल. अगदी हॅलो चेक, हॅलो चेक, अगदी बरोबर म्हटलात. कारण काल जे घडलं तो इतिहास होता, उद्या घडणार आहे ते भविष्य. पण आज मैदानाच्या आतमध्ये जे घडतंय ते ना भूतो ना ती भविष्यती, ना ते घडलंय ना ते पुन्हा एकदा घडणार आहे. मोरिया चषक 2025 आणि त्याची ही मेगा फायनलची मॅच, आणि त्या मॅच मध्ये समोर असणार आहेत एका दिशेला आपल्याला ओमसाई गणेश डोंबिवली, आणि त्यासोबतच प्ले फायर CC जय 11 कल्याण. बलाढ्य दोन्ही संघ आहेत, आणि त्यांच्यासोबत फाईट करण्यासाठी मी म्हटलं होतं पहिलं षटक, आणि त्या पहिल्या षटकामध्ये ज्यांनी नावलौकिक केलंय अमित येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. समोर आकाश, पुढचाही बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो. अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक केला. एक धाव नक्कीच मिळते. पहिलं षटक घेऊन स्फोटक हत्यार बाहेर काढलंय. विस्फोट करण्याचा प्रयत्न आहे, धावा आपल्याला रोखायच्या आहेत, तर स्फोटक हत्यार बाहेर काढावं लागेल. अमित कडायचा वापर, अमित वरती ही दारोमदार आहे. धाव कुठे जाईल, कुठे राहील, कोण जिंकेल, कोण टिकेल, कोण लिहेल इतिहास, कोणाचा भविष्य अगदी या मॅच मधून घडेल हे आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती आली आहे सिंगल. कहाणी अजूनही बाकी आहे, आणि ती कहाणी दर्शवण्यासाठी आपण पाहत आहोत ते मोरिया चषक. कारण संजय मागच्या मॅच मध्ये मेगा सेमीफायनल मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक, पण समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. अमित कडाल इथे देखील पुन्हा एकदा टॅप केले बॉलला, बॉल सरळ निघून जाणार आहे. बॉल चाललाय झटपट, पटापट चौकार येतोय, तो देखील संजयच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. वा, व्हॉट अ स्ट्रोक, चांगलं कनेक्शन. डाव जिथे सोडला तिथूनच मेगा फायनलला संजयने देखील सुरुवात केली आहे. पाटीलचा हा प्रहार 4 धावा देऊन जातोय, पण पहा ज्याप्रमाणे संजय खेळतोय, स्वतः शफल होतोय, त्यानंतर शॉर्ट लेग मध्ये जो प्लेयर आतमध्ये उभा केलाय त्याला बीट करण्याचा प्रयत्न, टॅप, सिमेंटच्या खेळपट्टीचा योग्य वापर संजयच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अमित पुन्हा एकदा तयार. वाताचा बॉल वेगवान, प्रचंड वेगाने फेकलेला हा बॉल संजयला शांत केलंय. चौकार जर तुम्ही मारलाय पुढच्या बॉल वरती, लगेचच पलटवार अमित कडायचा. पहिल्या षटक फेकण्याचं अधिराज्य ज्या गोलंदाजी संपूर्ण डोंबिवलीला दाखवलाय तो अमित बॉलिंग ट्रॅक वरती आहे. शॉर्ट पिच बॉल होता, त्याला हॅमर केला, त्यानंतर त्वरित त्यांनी कमबॅक केलेला आहे. आकाश आता स्ट्रायकिंग एंड होता, आपण पाहतोय इथे देखील पुन्हा एकदा एक चांगला चेंडू हाताळलाय. बॅटची कडा लागते का, पंचांकडे लाऊड अपील केली जात आहे. 2 पंच आणि दोन्ही पंचांकडे संपूर्ण 11 एकत्रित आलेले खेळाडू ओमसाई गणेश, त्यांना माहित आहे संजय जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ही मॅच आपल्या दिशेला झुकवणं कठीण आहे, म्हणून त्याच्या विकेटसाठी जीवाच्या आतंकनाने केलेला हा प्रयत्न.
सर अमित कडाळे देखील चांगली गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय. जर आपण पाहिलं तर प्रत्येक वेळी हाताची डिमांड आपल्याला पाहायला मिळते. दोनच गोष्टींची असेल, एक म्हणजे शोलेच्या ठाकूरची आणि एक ओमसाई गणेशच्या अमितची. त्याच्या हातांची एक जादू आहे, त्या हातांची डिमांड आहे. गब्बर जर असता तर म्हणाला असा अमित के हात मुझे दे दे. बॅटर आउट. महत्वाची विकेट, जी महत्वाची विकेट हवी होती ती महत्वाची विकेट त्यांना मिळते. पाच धावा. इम्पॉर्टंट विकेट. चौकार इथे मात्र आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते.
15 धावा धावफलकावरती आहेत. हॅलो हॅलो हॅलो. चला, आवाजाची आता मात्र आमच्याकडे मर्यादा आहे. इतक्याच डेसिबल मध्ये तुमच्यापर्यंत स्कोर पोहोचेल. व आताचा बॉल देखील चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. ओ, सूरज मात्रेने अंतिम क्षणाला सांगितलं की हा बॉल वाईड आहे, म्हणजे एक धाव स्कोरबोर्ड वरती ऍड होईल. पहा मित्रांनो, कोणी आवाज करू नका. 16 धावा झाल्यात. 16. चार चेंडू आतापर्यंत झाले. 16 धावा धावफलकावरती. स्ट्राईक वरती बॅट्समन देखील तयार. ओमकार पाटणेचा पुढचा बॉल पुढे येऊन स्वीप करण्याचा प्रयत्न. कडक फटका, कडक फटका. सफाई केली, कमाई केली 4 धाव्यांची. या 4 धाव्यांच्या कमाईने स्कोरबोर्ड पुढे पोहोचलाय 20च्या घरामध्ये. धावफलक कसं वेगाने पुढे जायला लागलंय. अजूनही 7 चेंडू 6 धाव्यांची गरज. 7 मध्ये करायच्या 6. मागच्या बॉलचा फटका पहा. सात चेंडू जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज. 7 मध्ये 6 करायचे. गोलंदाज ओमकारच्या अगेन्स्ट आलेला हा स्ट्रोक. इथे मात्र अजून एक चांगला फटका. एक धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्रायकर एंड वरती थ्रो तर आलाय. कलेक्शन विकेटचं कॉलम भरून काढलंय. शेवटच्या बॉल वरती आलेली विकेट. आता मात्र समीकरण आपण पाहतोय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज. चला, थोडं फास्ट खेळा, सुपर फास्ट खेळा. मातीचा रंग खाकी आहे. पिक्चर अभी भी बाकी आहे. चला मित्रांनो, आवाजाची मर्यादा आहे आणि थोडासाच टाइम मिळालाय. त्या थोड्याशाच वेळामध्ये खूप मोठं कार्य अजूनही करायचं आहे. त्यामुळे विनंती करतोय, चला फास्ट खेळा, फास्ट खेळा. ऑरेंज आर्मी लगेच फिल्डिंग पोझिशन सेट करा. वेळेची मर्यादा आता मात्र कदाचित ओमसाई गणेश संघासाठी ऍडव्हान्टेज ठरू शकते, कारण की त्यांना मात्र जवळच खेळाडू आता मात्र हवेत. कारण की सिंगल पण रोखायची आहे ना, बाउंड्रीच नाही, चौकार नाही, फक्त सिंगलच रोखायचे. पण या ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती येतोय तो म्हणजे महेश शिंदे येतोय. ओमकार त्याच्या जवळ जातोय. काय सांगतोय, कशा प्रकारे गोलंदाजी करायची. महेश म्हणतोय सिच्युएशन थोडीशी क्रुशल आहे, पण एका बाजूने 2 खेळाडू आपण पाहतोय फ्रेम मध्ये. चित्र पहा. 2 खेळाडू फिल्डिंग करणारे ते मात्र एकत्र येतात आणि थोडं प्रेशर त्यांच्या डोक्यावरती पाहायला मिळतं. पण बॅटिंग युनिट कडे पहा, दोन्ही फलंदाज एकत्र आले, त्यांच्या डोक्यावरती अजिबात प्रेशर नाहीये. 6 मध्ये करायच्या 6 सध्या तरी फेवरेट्स आहेत आणि डोंबिवलीच्या फेवरेट संघासमोर त्यांचा फेवरेट खेळ आहे. उस्वेपचा फटका. 6 मध्ये 6 करायच्यात. फटका पहा. डोंबिवलीमध्ये आम्ही आलोय. डोंबिवलीमध्ये आमचा खेळ गाजतोय का? आम्ही कल्याण विभागामध्ये आमच्यावरती क्रिकेटचे संस्कार लागलेत आणि अंडरम क्रिकेट खेळत असताना आम्ही चांगली स्पर्धा गाजवली आहे. अनेकांना पाणी चाललंय, अनेकांना धूळ चालली आहे आणि तुमच्याच इलाक्यामध्ये येत असताना आम्ही केलाय प्ले फायर सीसी जय 11 संघाचा हा धमाका. इथे मात्र विकेट आली आहे. प्ले फेअर सीसी संघ आपण पाहतोय. त्यांचा फेअर खेळ आणि त्यांचा धमाका आज आपण पाहिलाय डोंबिवली नगरीमध्ये, डोंबिवली वेस्ट पश्चिम मध्ये.
सध्या तरी त्यांचा उगम झालाय. जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची गरज आहे. ओ अजून एक कहाणी में ट्विस्ट अजूनही बाकी आहे. कल्याणवरून तुम्ही प्रवास केलाय, डोंबिवलीमध्ये आलात, तर तुम्हाला सहजपणे इथून मात्र जाऊ देणार नाही. खेचणार तुम्हालाही थोडी दमछाप करावी लागेल, थोडा घाम गाळावा लागेल, थोडं परिश्रम करावा लागेल. 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती महेश शिंदे कशा प्रकारे पुढचे 3 बॉल फेकेल. खुला गट आणि दिवा डोंबिवली मधून हा आलेला एक गट. 2 संघ इथे मात्र प्रयत्न करतात. 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. लेफ्टी बॅटर्स समोर, लेफ्टी गोलंदाज. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. बघूया 3 चेंडू मध्ये 2 धावा. हो इथे मात्र ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. उशीर झालाय, लेट झालाय तुम्ही. आणि लोकलने प्रवास करणाऱ्यांना माहितीये, डोंबिवलीमध्ये जर उतरायचं, तुम्ही जर लेट झाला तर तुमचा प्रवास सरळ कल्याण पर्यंत पोहोचतो. तर आजही तुम्ही लेट झालाय आणि ट्रॉफी कदाचित कल्याण पर्यंतच पोहोचेल. हाच काहीच चित्र आहे. जे लोकलने प्रवास करतात त्यांना माहितीच आहे. तुम्ही लेट झाला, तुम्ही या डोरला थांबला, त्या डोरला पोहोचू शकत नाही. फास्ट, सुपर फास्ट. यस, हा जिद्द असेल तो या डोरवरून त्या डोरवर पोहोचू शकतो. ओमसाई गणेश संघामध्ये ती जिद्द आहे का? डोंबिवलीकरांमध्ये आहे. मी पाहिलंय, कधी विनवणी करून तर कधी दमदाटी करून. डोर तर क्लोज केलाय. बघा ट्रॉफी आपल्या बाजूला नेतात का. पण सध्या तरी मी म्हणेन कल्याणचा प्रवास सुखकर आहे. प्ले फेअर सीसी संघाने फेअर क्रिकेट खेळलेत. एका धावेची गरज. दोन बॉल एक. इथे मात्र कॅश सटले, डायरेक्ट हिट झालाय. ओ अंपायर की उंगली कड़ी, डोंबिवली वालों की निकल पड़ी. ओमसाई गणेश संघाला मिळाली विकेट. मॅच बदलली. शनात खलाटणी. सुपर फास्टने तुम्ही प्रवास करतात, रंजक प्रवास तुम्ही करतात. डोंबिवलीला तुम्ही आलेत. डोंबिवलीला जर तुम्हाला उतरायचं असेल तर तुमच्यामध्ये ती जिद्द हवी आहे, ती चिकाटी हवी आहे, तरच तुम्ही स्टेशनला उतरू शकता. पण जर तुम्ही उतरला नाही तर तुमचा प्रवास थेट कल्याण पर्यंत जातो. सध्या तरी मोरया चषक या ट्रॉफीचा प्रवास देखील तसाच आपल्याला पाहायला मिळतोय. दिवा विभाग, डोंबिवली विभाग, कल्याण विभाग, अंबरनाथ विभाग असे संघ आपल्याला पाहायला मिळाले. 24 संघांचा समावेश आणि 24 संघांमधून या 2 संघांचं विशेष काम. मी मगाशी सांगितलं प्ले फेअर सीसी कल्याण विभागातील आहेत, पण डोंबिवलीमध्ये ज्यांची दादागिरी राहिली आहे, ज्यांची दहशत राहिली आहे, त्यांचा एक वेगळा रुतबा आहे, त्यांचा एक वेगळा पॅटर्न आहे. डोंबिवलीमध्ये ते टॉपचे आहेत आणि ते टॉपचे काय आहेत ते त्यांनी सांगितलंय देखील. ओमसाई गणेश संघ फाईट करतो. हा संपूर्ण प्रेक्षक वर्ग कदाचित डोंबिवली संघ जिंकला तर जास्त आनंद होईल, पण प्ले फेअर सीसी दुसऱ्याच्या विभागामध्ये जाऊन कमाल धमाल करायची. दुसऱ्याच्या विभागामध्ये जाऊन एक बॉल एक. ओ विशाल कडून चूक.
मोरया चषक 2025 गावदेवी मित्रमंडळ मोठा गाव आयोजित मोरया चषक 2025 ट्रॉफीचा प्रवास कल्याण मध्ये